मागणी पहिली आहे की दिव्यांग बांधवांना गेल्या 1.5-2 वर्षापासून सर्टिफिकेट मिळत नाही. वारंवार तपासणी करून सुद्धा सर्टिफिकेट, तर त्यांनी तात्काळ आम्हाला ही सर्टिफिकेट काढून त्यांना न्याय द्यावा. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की घरकुल त्यांना घरकुल नाहीच आहे, त्यांना घरकुल तात्काळ त्यांनी मान्य करून द्यावे. आता ही मागणी मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलन कसं आहे? जर मागणी मागण्या जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत मी आनंद उपोषण सोडणारच नाही. भले मग माझं काही होईल, पण मला माझा दिव्यांग महत्त्वाचा आहे, कारण दिव्यांग हा माझा एक परिवार आहे आणि मी परिवारासारखं दिव्यांगाला जपलेली. आज मी लातूर जिल्ह्यातून मी हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेली आहे सरकारच्या दिव्यांगाच्या प्रॉब्लेमसाठी. आज जर पाहिलं तर त्यांचं जरी पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी येते सर. आणि अक्षरशः कोणती महिला दिवस उपाशी राहू शकते. उन्हाची तुम्ही सांगायचं अक्षरशः मला कालपासून स्वतः चक्कर येतात, तरी तर एक ॲम्ब्युलन्स नाही, पोलीस प्रशासन फक्त येऊन पाहून जाते. या प्रशासनाचं करायचं काय मला सांगा सर. मधून तर कुठलाही अधिकारी आम्हाला विचारायला आलेला नाही की तुम्ही उपोषणासाठी का बसलात, काय कारण आहे, कशामुळे बसलात. सर आम्ही दिव्यांग आहेत, न्याय मागण्यासाठी आलेलो आहेत, कोणाला भीक मागण्यासाठी नाही आलेली.